बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की अगदी सुरुवातीपासून इंग्रजी कसे बोलायचे किंवा इंग्लिशमध्ये कसे बोलायचे. तर ज्यांचेही असे प्रश्न असतात किंवा ज्यांनाही असे प्रश्न पडतात, हा व्हिडिओ त्यांनी नक्की बघा. कारण आजचा आपला टॉपिक आहे लर्न इंग्लिश फ्रॉम बेसिक सेंटेन्सेस. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार आहोत की ज्यांची प्रॅक्टिस केल्याने तुम्ही इझिली स्वतःबद्दल बोलू शकाल किंवा तुम्हाला इतरांना काही स्वतःबद्दल सांगायचे असेल तरीही तुम्ही बोलू शकाल. त्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल छोट्या सेंटेन्सेस पासून, म्हणजे स्टार्ट विथ स्मॉल सेंटेन्सेस, जेणेकरून आपण असे सेंटेन्सेस इझिली आपल्या डेली रुटीनमध्ये यूज करू शकू. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर जास्त वेळ न घालवता लेट्स स्टार्ट. जर आपल्याला म्हणायचे असेल मी प्रयत्न करते, तर आपण सिम्पली इंग्लिशमध्ये म्हणणार आय ट्राय. मी प्रयत्न करते, आय ट्राय. मला वाटते, तेव्हा आपण म्हणणार आय थिंक. मला वाटते, आय थिंक. मी जिंकलो, आय ओन. जिंकलो याचा अर्थ होतो ओन. आय ओन. मी हरलो, आय लॉस्ट. हरणे याचा मिनिंग होतो लॉस्ट. आय लॉस्ट. मी सोडतो, आय क्विट. जेव्हा एखादा गेम असतो किंवा एखादा टास्क असतो तेव्हा आपण म्हणतो ना की मी इथेच सोडतो, तेव्हा आपण यूज करणार आय क्विट. मला आनंद आहे, आय एम ग्लॅड. आय एम ग्लॅड. मला आनंद आहे, आय एम ग्लॅड. मी येथे आहे, आय एम हिअर. येथे याचा अर्थ होतो हिअर. आय एम हिअर. मी आजारी आहे, आय एम सिक. आजारी असणे म्हणजे सिक, तेव्हा आपण सिम्पली म्हणणार आय एम सिक. मी नाराज आहे, आय एम सॅड. नाराज असणे म्हणजे सॅड किंवा दुःखी असाही अर्थ होतो. मला राग आला आहे, आय एम अँग्री. राग येणे म्हणजे अँग्री. आय एम अँग्री. मी खुश आहे, आय एम हॅप्पी. मी खुश आहे, आय एम हॅप्पी. मी ठीक आहे, आय एम फाईन. मी ठीक आहे, आय एम फाईन. मला भूक लागली आहे, आय एम हंग्री. भूक लागणे म्हणजे हंग्री. आय एम हंग्री. मला तहान लागली आहे, आय एम थर्स्टी. तहान लागणे थर्स्टी. आय एम थर्स्टी. मी करत आहे, आय एम डुईंग. जेव्हाही आपण एखादे काम करत असतो तेव्हा म्हणतो ना की मी करत आहे, तेव्हा आपण म्हणणार आय एम डुईंग. मी केले, आय डीड. जेव्हाही आपलं कोणतं काम पूर्ण होते तेव्हा आपण म्हणतो ना की मी केले, आय डीड. मी थकलेली आहे, आय एम टायर्ड. थकणे याचा अर्थ होतो टायर्ड. आय एम टायर्ड. मी सहमत आहे, आय अग्री. जेव्हाही आपण एखाद्या गोष्टीशी सहमत असतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आय अग्री. मी श्रीमंत आहे, आय एम रिच. श्रीमंत याचा अर्थ होतो रिच. आय एम रिच. मी गरीब आहे, आय एम पुअर. गरीब. गरीब मीन्स पुअर. आय एम पुअर. मी चिंतेत आहे, आय एम नर्वस. चिंतेत असणे नर्वस. आय एम नर्वस. मी पाहते, आय सी. आपण असं म्हणतो ना की ओके मी पाहते, तेव्हा आपण म्हणणार आय सी. मी विचारते, आय आस्क. मी विचारते, आय आस्क. मी बोलते, आय टॉक. बोलणे याचा अर्थ होतो टॉक. आय टॉक. मी बोलेल, आय विल टॉक. बोलेल तेव्हा आपण विल यूज करणार आय विल टॉक. मी शोधते, आय सर्च. शोधणे याचा अर्थ होतो सर्च. आय सर्च. मला सांग, टेल मी. सांगणे. सांगण्याचा अर्थ होतो टेल. टेल मी. मला दाखव, शो मी. दाखवणे म्हणजे शो. मला दाखव, शो मी.
मी करू शकते. जेव्हाही आपण एखादी गोष्ट करू शकतो, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो आय कॅन. मी करू शकते, आय कॅन. मी नाही करू शकत, कॅनच्या अपोजिट आय कांट. मी नाही करू शकत, आय कांट. मला खात्री आहे, तेव्हा आपण काय बोलणार? आय एम शुअर. खात्री असणे म्हणजे शुअर. आय एम शुअर. मी जाईल, आय विल गो. जाईल तेव्हा आपण विल यूज करणार, आय विल गो. जाण्याचा मिनिंग होतो गो. मी राहील किंवा थांबेल तेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो आय विल स्टे. एखाद्या जागी आपण म्हणतो ना की मी इथे राहील. मी सांगितलं, आय टोल्ड. सांगणे याचा अर्थ होतो टेल, पण इथे आपण काय म्हटलं? मी सांगितलं. मी ऐकले, आय हिअर्ड. ऐकणे याचा अर्थ होतो हिअर. मी ऐकले. मी वाट पाहील, आय विल वेट. वाट पाहणे वेट. आय विल वेट. मला खायचं आहे तेव्हा आपण काय बोलणार? आय हॅव टू ईट. मला खायचं आहे, आय हॅव टू ईट. मला जायचे आहे, आय हॅव टू गो. मला जायचे आहे, आय हॅव टू गो. मला घ्यायचे आहे, आय हॅव टू टेक. मला घ्यायचे आहे, आय हॅव टू टेक. मला बघायचे आहे, आय हॅव टू सी. मला बघायचे आहे, आय हॅव टू सी. मला विचारायचे आहे, आय हॅव टू आस्क. विचारणे याचा अर्थ होतो आस्क. आय हॅव टू आस्क. मला झोपायचे आहे, आय हॅव टू स्लीप. आपण सिम्पली काय बोलणार? आय हॅव टू स्लीप. माझ्याशी बोल तेव्हा आपण कसं बोलणार? टॉक टू मी. माझ्याशी बोल, टॉक टू मी. मी तुझ्याशी नंतर बोलते तेव्हा आपण काय बोलणार? टॉक टू यू लेटर. मी तुझ्याशी नंतर बोलते, टॉक टू यू लेटर. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे काही बेसिक इंग्लिश सेंटेन्सेस, ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही इझिली तुमच्या डेली रुटीनमध्ये बोलू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.